हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे शेवटचा धागा. मी कोण आहे हा प्रश्न समोरच्या आरशात पाहत असताना अनुराधा मनात विचारत होती. तिच्या डोक्यावर बँडेज होतं, चेहऱ्यावर सूज आणि स्मरणशक्ती जवळपास हरवलेली. एक आवाज वारंवार डोक्यात घुमत होता. तू शोध सुरू केलास, पण अजून शेवटचा धागा सापडायचाय. मुंबईच्या एका खाजगी रुग्णालयात ती गेल्या 4 दिवसांपासून अज्ञात नावाने भरती होती. तिच्या खिशात मिळालेला एकमेव वस्तू एक जुनाट डायरी आणि तिच्या हातावर ओम तत्सत हे चिन्ह. हेच तिचं ओळखीचं साधन ठरलं होतं. डॉक्टर मेहता, जिच्या उपचारांवर असलेल्या डॉक्टरांनी तिला सांगितलं, तुमच्यावर कोणीतरी हल्ला केला होता. पोलिसांना कल्पना दिली आहे, पण अजून काहीच माहिती नाही. डायरीच्या पानांमध्ये एक गोष्ट वारंवार लिहिलेली होती. जेव्हा सर्व नातं तुटल्यासारखं वाटेल, तेव्हा अंतर्मनाचा आवाज एक शेवटचा धागा तुला तिथे नेईल, जिथे तुझं खरं अस्तित्व लपलं आहे. अनुराधाने ठरवलं, तिचा शोध स्वतः घेणार. डायरीच्या 3ऱ्या पानावर एक पत्ता लिहिलेला होता, देवगड वाडा, पुरंदर घाट. हा वाडा तिचं काहीतरी भूतकाळाशी नातं असावं, असं तिच्या अंतर्मनात वाटत होतं. ती डॉक्टरांची अनुमती घेऊन देवगडच्या दिशेने निघाली. पुरंदर घाट ओलांडताना एका वृद्ध भिक्षूने तिला अडवलं. त्याने नजरेने तिच्या हातावर ओम तत्सत चिन्ह पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाला, तू परत आलीस. शेवटची वेळ आली आहे सत्य उघडण्याची. तिला काहीच समजत नाही, पण ती थांबली नाही. वाड्याच्या दाराशी एक वृद्ध सेवक उभा होता. अनु, तू परत आलीस? त्याचे डोळे भरून आले. तुम्ही मला ओळखता? तिने विचारलं. तूच ती आहेस जिने सत्य शोधायला सुरुवात केली होती, पण अर्ध्यातच थांबलीस. देवगडवाडा अनेक वर्षापासून बंद होता, पण त्याच्या भिंती अजूनही तेवढ्याच जिवंत होत्या. जणू काही त्या हाडामासांच्या स्मृती जपत होत्या. सेवकाने तिला एका बंद कपाटाकडे नेलं. तुझी आई या वाड्यात काहीतरी शोधत होती. ती कधी परत आली नाही. कपाटात एक लाकडी पेटी होती. तिने ती उघडली आणि त्यात एक जुना फोटो सापडला. त्यात एक स्त्री होती, तिच्याच सारखी दिसणारी. ही माझी आई आहे? तिने विचारलं. हो, आणि ती गायब झालेली तुझी प्रेरणा देखील. पेटीमध्ये एक पत्र होतं. अनुराधा, सत्य कधीच सोपं नसतं. माझ्या मागे येऊ नकोस, पण जिथे तुझं अंतर्मन घेऊन जातं, तिथेच शेवटचा धागा आहे. प्रेम आणि विश्वास यातूनच तुला खऱ्या प्रेरणेचा मार्ग सापडेल. ती त्या पत्राने हेलावली. तिच्या आत एक नवीन प्रेरणा निर्माण झाली. तिला वाटू लागलं, तिचा शोध केवळ ओळखीचा नव्हे तर ध्येयाचा होता. वाड्यात रात्रीच्या वेळी गजब गोष्टी घडू लागल्या. दारे आपोआप उघडणे, आरशात अस्पष्ट प्रतिबिंब दिसणे आणि छतावरून येणारा आवाज. तिला जणू काही तिच्या आतून आवाज येत होता, तू घाबरू नकोस. जे गूढ वाटतं तेच तुझं खरं सामर्थ्य आहे. एके रात्री तिला एक बळकट प्रकाशमंडल दिसलं आणि त्या प्रकाशात तिची आई उभी होती. आई म्हणाली, तू माझ्या पावलांवर चाललीस, पण आता वेळ आहे स्वतःचा मार्ग निवडण्याची. अनुराधाने विचार केला, हा प्रवास माझा आहे. मी इथे माझ्या भूतकाळाचा शोध घ्यायला आले होते, पण मला माझं भविष्य इथेच गवसलं. ती परत मुंबईला आली आणि तिच्या डायरीत लिहिलं, जीवनात कितीही अंधार असो, प्रेरणेचा शेवटचा धागा नेहमी तुमच्या अंतर्मनाशी जोडलेला असतो. त्याला समजून घ्या, त्याच्याशी संवाद साधा, तेच खरं जीवन. अनुराधा आता पुन्हा मुंबईत आली होती, पण तिच्या मनात एक नवाच नकाशा उलगडत चालला होता.
ती फक्त तिचं स्मरणशक्ती परत मिळवण्यासाठी वाढत गेलेली नव्हती, तर तिला तिचं ध्येय सापडायचं होतं. तिच्या डायरीतली शेवटची नोंद होती, प्रत्येक गूढ अनुभव हा एक साक्षात्कार असतो. मी आता एक शिक्षिका होणार आहे, पण केवळ ज्ञानाची नाही तर आत्मभानाची. ती एका NGO मध्ये स्वयंसेवक म्हणून रुजू झाली, जे गोंधळलेल्या, हरवलेल्या किंवा स्वतःचा आत्मविश्वास गमावलेल्या मुलांसाठी कार्य करत होतं. तिथेच तिला भेटला एक विशेष मुलगा, ईशान. ईशान 12 वर्षाचा होता, पण कधीच कोणाशी बोलत नसे. डोळ्यात एक अनोखं दुःख आणि चेहऱ्यावर एक अशांत शांतता. अनुराधाने त्याच्याशी एक दिवस हळूच विचारलं, ईशान, तुझं काही हरवलंय का? त्याने फक्त एक वाक्य लिहिलं, माझ्या आईचं गुपित अजून उघडलं नाही. अनुराधाच्या मनात काहीतरी चमकलं. ती ओशाळली आणि तिला तिच्या स्वतःच्या प्रवासाची आठवण झाली. त्या रात्री ईशान तिच्या हातावर पाहून म्हणाला, तुमच्याही हातावर ओम तत्सत आहे. माझ्या आईच्या डायरीतही हेच चिन्ह होतं. अनुराधाच्या अंगावर काटा आला. ईशानच्या आईचं नाव होतं संध्या जोशी. अनुराधाने NGOच्या संचालकांकडे चौकशी केली. संध्या जोशी ही एक समाजसेविका होती, जी 5 वर्षापूर्वी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली होती. तिची केस कधीच उघड झाली नाही. पोलिसांनी अपघात म्हणून केस बंद केली होती, पण अनुराधाला खात्री होती, यात काहीतरी गूढ होतं. तिने जुन्या केस फाईल शोधून काढल्या आणि त्या वाचून तिच्या लक्षात आलं, संध्याचा शेवटचा दौरा देवगड घाटाजवळील एका वाड्यात झाला होता. तीच जागा जिथे अनुराधाला तिच्या आईचा माग काढता आला होता. अनुराधाने ईशानसोबत त्या वाड्यावर जायचं ठरवलं. दोघंही तिथे गेले. तिथे एक भिंत कोसळलेली होती आणि तिच्या मागे एक गुप्त दार. त्या दाराच्या आत एक जुना ट्रॅक आणि त्यात संध्याची डायरी. त्या डायरीत एक वाक्य लिहिलेलं होतं, जो कोणी हा शोध चालू ठेवतो त्याला माझा आभार, कारण सत्य ही गोष्ट लपवता येत नाही, ती शोधून काढावी लागते. संध्या जोशीला काही गुन्हेगारांनी धमकी दिली होती, कारण तिथे एक मोठा घोटाळा उघड करण्याचा निर्णय घेतला होता. तिची हत्या झाली होती, पण पुरावे गायब करण्यात आले होते. अनुराधाने ती केस पुन्हा उघडण्यासाठी काम सुरू केलं. एका वृत्तपत्राच्या सहाय्याने ती माहिती समाजात पोहोचवली. काही आठवड्यात पोलिसांनी तपास पुन्हा उघडला आणि दोषींना शिक्षा झाली. ईशानला न्याय मिळाला, पण त्याहून मोठं म्हणजे अनुराधाने स्वतःचं अस्तित्व, आपली ओळख आणि एक नवीन ध्येय शोधून काढलं. तिच्या डायरीतलं शेवटचं वाक्य होतं, प्रत्येकाच्या आयुष्यात एक धागा असतो, कधी गोंधळलेला, कधी तुटलेला, पण तोच धागा आपल्याला प्रेरणेचा मार्ग दाखवतो. त्या धाग्याला पकडा, सोडू नका, कारण शेवटच्या टोकाला सत्य आणि समाधान असतं.